नमस्कार मैत्रिणींनो, शिवकन्या क्रिएशन मध्ये स्वागत आहे. आज आपण जुन्या मापाचं ब्लाउज वरून कटिंग करणार आहोत. हे जुन्या मापाचं ब्लाउज आहे. हे लेंथ पेक्षा कधी 1 इंच फक्त जास्त घ्यायचं लेंथचं माप टाकताना. आणि ब्लाउज मध्ये आपण इथे चेस्टचं माप घ्यायचं. हे चेस्टचा चौथा भाग घेऊन इथे कमरेचा चौथा भाग घेतला आहे. मार्जिन 1.5 इंचाची घेतली आहे. इथं मुंडा खोलीचा शेप द्यायचा आहे. पाठच्या भागाला डीप नेक असेल तर 1 इंच किंवा 1.25 इंचावर मार्किंग करायचे. आणि जास्त डीप नसेल तर 1.5 इंचावर मार्किंग करून मुंडा खोलीचा शेप द्यायचा. इथे गळ्यासाठी गोल गळ्याचा आहे. हा टक्स पासून अर्धा इंच कमी करायचे. साइडच्या मुंडा खोली मोजून घेतली. इथे कट करून घेते हा पाठचा भाग. जसा आहे तसा सेम आखून घ्यायचा इथे पुढचा भाग काढण्यासाठी. मुंडा खोलीत फक्त पुढचा शेप द्यायला लागेल. इथे 3 इंचावर योगपट्टीचं माप टाकायचे. आणि कटोरीसाठी 6 इंचावर मार्किंग करून आपण गळ्यासाठी इथे 6.5चा गळा आहे. 6चा आहे तर 6.5वर मार्किंग केले इथे. आणि कटोरीसाठी आपण 5.5 इंचावर मार्क करायचे आणि कटोरीचा शेप देऊन द्यायचे. इथे आपण फ्रंट मुंड्यासाठी अर्धा इंच आतमध्ये शेप द्यायचा आहे. हे अर्धा इंच शेप देणं गरजेचं आहे पुढच्या मुंड्याचा, नाहीतर झोळ येतो मग फ्रंट भागाला. त्याच्यामुळे फ्रंट भागाला हा शेप द्यायचाच मुंड्याच्या भागात अर्धा इंच पाठच्या पेक्षा. बॅक साइडच्या भागापेक्षा पुढचा अर्धा इंच कमी करायचा आहे. आणि इथे कटोरी कट करून घेते मी. साइडचा भाग जसा आहे तसा ठेवायचा आहे. कटोरी दुसऱ्या कपड्यावर कट करून घ्यायचे. इथे बाहीसाठी माप टाकते मी. अस्तरवाला ब्लाउज असेल तर 1 इंच प्लस करायचा आहे. आणि बिन अस्तरवाला असेल तर मग 1.5 किंवा 2 इंच घ्यायचे. ते हात शिलाईसाठी जास्त लागतंय. इथे बाही कट करून घेते. आणि योगपट्टी आपण 3 इंचाचे एकूण आणि एकूण 4 इंचावर मार्किंग करून कट करून घ्यायचे. 3 इंचाची तयार आहे तर आपण 4 इंचावर आखून घ्यायचे. ती तुला तर मग कसं वाटली कटिंग? आवडली असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा.